तुकोबाराय म्हणतात, तुका विनवी जना कथे नानावे अवगुणा, करा नारायणा ऋणी समर्पक भावे. मला देव कर्जदार होतो आपण जर लक्ष देऊन कथा ऐकली. तुम्ही सोबत समजायला लागले का? कर्जदार होतो देव आपला. करा नारायणा ऋणी, ऋणी करा तुकोबाराय म्हणतात त्यावर. नुसती कथा बरोबर तेवढा टाइम चाललायच ना, फक्त थोडं लक्ष द्यायचं, दुसरं काय टाइम जाणारच आहे. लक्ष दिलं तरी तो वेळ संपणार आहे, नाही दिलं तरी वेळ घरचं काम थोडंच होणार आहे त्या वेळेत, काय होणार आहे. म्हणून चला काय चालू होतं आपलं? ते ऐकू येत नाही का? नाही ते सांगितलं ना, ऐकू येत ते. वा वा. वैराग्य, वैराग्य, वैराग्याची व्याख्या आहे का? वैराग्याची पावली ज्ञानोबारायांनी वैराग्याची व्याख्या करत असताना म्हटलंय, पुत्र वित्त कलत्र हे झाली आई स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसे. मुलगा, पत्नी, संपत्ती सगळे अनुकूल असल्यावर विषयाच्या ताटाला जसं माझं म्हणत नाही, तसं त्याला जो माझं म्हणत नाही ते खरं वैराग्य. मिळत नाही म्हणून तोंड पुरण म्हणून द्राक्ष आंबट, त्यात काय अर्थ आहे का नाही? त्यात नाही मारत. म्हणून अशा प्रकारचं ते वैराग्य, वैराग्य दडदडीत होतं अंबरीशाचं. एक वेळेला अंबरीशानं यज्ञ केला, मोठा यज्ञ केला, आणि महाराज यज्ञ संपल्यानंतर द्वादशीचं व्रत करायचा निर्णय घेतला. द्वादशीचं व्रत, द्वादशीचं व्रत म्हणजे काय? एकादशीचा उपवास करायचा नाही असं नाही. द्वादशीचं व्रत म्हणजे द्वादशीचा उपवास नाही करायचा, एकादशीचा निराहार उपवास करायचा, आणि द्वादशी तिथी संपण्याच्या आत पंचांग पाहून पार न सोडायचं, जेवायचं, एवढाच त्याचा अर्थ आहे. असं व्रत 1 वर्ष महाराज, आणि यथासांगती व्रत केलं. आता शेवटची द्वादशी आली, व्रत संपवायचंय, आणि मला एकादशीचं व्रत, एकादशीचं खूप महात्म्य आहे बरं का. एकादशीचं महात्म्य महाराज. एकादशीला महाराज एक आहे का, भक्ती करणं. भक्ती करणं म्हणजे काय करणं आहे बरं? भक्ती करणं म्हणजे काय करणं आहे? भक्ती करणं म्हणजे काय करणं आहे? देवाला जे आवडतं ते करणं म्हणजे काय करणं आहे? भक्ती. आपल्या मनानं काही करत सुटणं म्हणजे भक्ती करणं थोडंच आहे. नाही, देवाला आवडतं ते करणं. महाराज वारकरी तुळशीची माळ घालतात, वारकरी बुक्का लावतात. का बरं? का महाराज बुक्काच का लावतात? का? त्याचं कारण आहे महाराज, अति प्रिय आवडी तुळशी बुक्का. देवाला तुळस आवडते, देवाला बुक्का आवडतो म्हणून वारकरी घालतात. देवाला आवडतं ते करणं म्हणजे भक्ती करणं आहे. आणि महाराज ऐका, देवाला व्रत कोणतं आवडतं? व्रताचे 2 प्रकार आहेत, वाराचं व्रत आणि तिथीचं व्रत. देवाला वाराच्या व्रतात एक व्रत आवडतं, तिथीच्या व्रतातलं एक व्रत आवडतं. एकादशी व्रत असते, व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देवभक्तेषु वैष्णवाः. एकादशी व्रत असते, व्रतेषु यदुनंदन. सगळ्या व्रतात देवाला व्रत कोणतं आवडतं? एकादशीचं. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, प्रिय भगवंताशी कोटी गुणे. अत्यंत प्रिय व्रत आहे महाराज. आणि वाराच्या व्रतातलं देवाला सोमवार नावाचं व्रत आवडतं. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल नेणं, तुकोबाराय म्हणतात. हरिहराशी नाही बोट भरवाती, कोण त्याची गती होईल नेणं. एकादशी आणि सोमवार ऐका, एकादशी केली सोमवार नाही केला एकादशीचं फळ मिळत नाही, सोमवार केला एकादशी नाही केली सोमवाराचं फळ मिळत नाही. दोन्ही करावे लागतात, दोन्ही करावे लागतात. काही काही माणसं मधले मार्ग काढतात महाराज, मधला मार्ग. एका गावात मी भागवत आलो होतो, एक माणूस म्हणे महाराज चला जेवायला. म्हणलं उपाशी आज. म्हणे काय? म्हणलं सोमवार. म्हणे महाराज सोमवार? मग काऊन? म्हणे महाराज सोमवार तर ज्याचे मायबाप जिते त्यांना धरू नाही म्हणतात का तुमच्याकडे? म्हणतात ना, ज्याचे मायबाप जिवंत आहे त्यांना सोमवार धरू नाही. म्हणलं तुला कोण म्हणलं? म्हणे ती म्हणली. ती कोण? ह्यो कोणता ग्रंथ आहे?
तुमच्या घरात लावला होता कधी चातुर्मासात? ह्यो घरोघरी लागलेला ग्रंथ आहे, चातुर्मासात लावायची गरज नाही. तिला याला फराळाचा द्यायचा कंटाळा आला. ती म्हणली तुमचे मायबाप जिथे म्हणजे जिथे पण मायबाप हाणायला जमायली, सोमवार धरायला जमा. काय अजिबात नाही, कोण्या ग्रंथात लिहिलेलं नाही मायबाप जिथे. मायबापाचा सोमवाराचा काय संबंध आहे हो घरात? मनानच काही नियम पाळले. ते लोक काय करते मला, ते काशीला गेलेले मला कपात चहा पिऊ नाही. कोण्या ग्रंथात मला म्हणजे असं दाखवून लिहिलंय कोण्या ग्रंथात? मी सोडून देईन सांगायचं. हो तिथं लावा तो तसा पूजा केलेला. अरे ग्रंथात लागतंय मला, जे गाथ्यात नाही, जे ज्ञानेश्वरीत नाही, जे भागवतात नाही. आता कोण काही सांगितलं, कोणी काही सांगत सुटत आहे. किती नियम पाळावून कोणाचा ऐका. बरं मला एक संशय, तुम्हाला एक सांगतो, ऐका मला एक संशय बरं का. काय संशय? मी एक माणूस माझ्या शेजारी बसला होता, चहा आणला त्या माऊलीनं. आणि चहा आणल्यावर मला त्या कपात आणला. ते कप नाही का स्टीलचे निघले आता, म्हणजे आतून प्लॅस्टिक नाही, त्याला पूर्ण स्टीलचे. त्या स्टीलच्या कपात चहा आणला, मला एक त्याला मी घेतला. तो माणूस म्हणे मी कपात घेत नाही, मला मी काशी केली म्हणे, मला वाटेत द्या म्हणे. मग त्या बाईने काय केलं, तो चहा नाही नेला, स्टीलची वाटी आणली, त्याच्यात तो वाटला आणि त्या माणसानं प्याला. माझं डोकंच चाललं, धातू नाही बदलला. बरं कप स्टीलचा आहे, वाटी पितळची आहे, धातू बदलला नाही, दोन्ही स्टीलची. बरं चहा बदलला नाही, डोकं चालवलं. तो चहा काय केला, डोकं चालवलं, वाटीत टाकला. मग विचार करा, धातू फक्त आकार बदललाय, ते उभं आहे कप, ते वाटी जरा थोडी मोठी गोली. काय फरक पडलाय? काय फरक पडलाय? तुम्हाला खरं सांगू का, कोण्याच ग्रंथात नाही, कोण्याच नाही. हे मतातल्या कोण आडमोठान ग्रंथ लिहिले असेल त्याचं त्याला माहित नाही. पण 4 वेदात नाही, 6 शास्त्रात नाही, भागवतात नाही, गाथ्यात नाही, ज्ञानेश्वरीत नाही, कुठत नाही. तुम्ही म्हणजे तो इतके ग्रंथ वाचले की इतके वाचायचं कामच नाही. अनुमान प्रमाणे ना, वाटीत जास्त बसतो. हा असं आहे, असं अनुमान प्रमाणे ना, कोण्याच ग्रंथात नाही. अनुमान प्रमाण म्हणजे कसं काय, मला हे सांगा. ज्या वेळेला सगळे ग्रंथ आपले निर्माण झाले त्यावेळेस चहा होता का? इंग्रजापासून चहा आलाय. मग चहाच नव्हता तर वाटीत प्या कपात प्या हे नियम सांगायची गरजच नव्हती. काय गरज होती? बघ एक झालं महाराज, ते प्याण्यानं फायदा झाला का नाही मला माहित नाही, पण नुकसान झालं. काय काशी केली म्हणू केलेल्या काशीची काशी केली. काय फायदा झाला? मला नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. ज्ञानोबा म्हणतात, शेतकरी पेरलेलं जसं झाकतो तसं केलेलं पुण्य काय करावं, झाकावं. असं उघड करू नये. उघड तसं महाराज एकादशीचे कोण नियम लावले माय बापाचे, त्याचे सोमवाराचे. कोणी म्हणते महाराज टाकानं उजवून सोमवार. उजवल्यानं चालत नाही. हा तिथल्या महाराजांनी सांगितलं होतं उजवा, कारण तिथल्या 500 दक्षिणा घ्यायची होती, उजवायची. बरोबर. मी जाऊन आलो ना, मलाही भेटले तसे काही भेटले ना. त्याला मी म्हणलं मला स्पष्ट उजवा म्हणे सोमवार. म्हणलं लिहिलेलं दाखव, मी आता उजवतो. ग्रंथ तर दाखवून लागेल का नाही, त्याला पुरावा तर लागेल का नाही, बरोबर आहे का नाही? पुरावा ज्याला नाही ते करू नये साधन महाराज. कारण बिना पुराव्याचं साधन जर केलं तर त्याला फळ देण्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? ज्यांनी संतांनी ग्रंथात दिले फळ देण्याची जिम्मेदारी त्या संताची असते, बरोबर आहे नाही? रोजान कोण सांगितलं नाही तर दुसऱ्याच्या शेतात काम केलं तर पगार कोण देणार आहे? ज्यानं सकाळी रोजाने येऊन सांगितलंय दिवसभर काम केलं तर संध्याकाळी पैसे द्यायची जिम्मेदारी कोणाची असते? ज्यानं रोजान सांगितलं त्याची. मनान जाऊन काम केलं, तुला कोण म्हणलं होतं कर? नाही आम्ही तुझ्या शेतात काम केलं ते 500. अरे पण तुला म्हणलंय कोण? तसं मनानं साधन केलं तर उद्या फळ मागताना विचारतील ना आपल्याला, कोणाला विचारून केलंय, कोण म्हणलंय तुला? म्हणून महाराज अशा प्रकारे एकादशीचं महत्व. एकादशी अन्नपान जे नर करीती भोजन, श्वानविष्टे समान अधम जन ते एक. एका एकादशीच्या दिवशी जे अन्न खातात ते अन्न खात नाही तर पाप खातात, निष्ठा खातात. बरोबर. संतांना वैतागून म्हणावं लागलं, दररोज थोडी एकादशी, 15 दिवसा एक एकादशी. कार्य न करीशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी. फराळाच्या मिशी धनी घेशी, पोटभर फराळाचा अंत म्हणले. काय एका दिवशी होतो का? बरं आपली एकादशी काय निराहार थोडीच राहते, तुमची नाही माझी नाही.
फक्त आपल्या आहारात बदल होतो. एखाद्याच्या दिवशी आहारात काय होतो? फक्त बदल होतो. एवढाच त्याचा अर्थ आहे. पोटभर खातो ना आपण, फक्त जरा भाजी भाकरी सोडून आहार बदलतो, आहे का नाही? म्हणून महाराज असं ते आहे. अनेक प्रकाराने त्यानं एकादशीचं व्रत करून निराहार करायचा अंबरीश महाराज, बिना पाण्याचं व्रत करायचा. आणि शेवटची द्वादशी आली, अगदी आता शेवटची द्वादशी, आणि दुर्वासा ऋषी आले. आता दुर्वासा ऋषी आल्यावर जेवणाचं निमंत्रण द्यावंच लागणार, जेवणाची वेळ होतच होती. दुर्वासाने सांगितलं मी स्नान करून येतो, महाराज जरा लवकर यावर का, कारण मला माझं पारणं स्वतः संपायचे म्हणले आलो. गेले दुर्वासा आलेत नाही महाराज, दुर्वासा आलेत नाही. आणि दुर्वास येत नाही, तिथे संपायली, आता काय करावं? अंबरीशाला चिंता पडली, आता काय करावं? तिथे संपायली आणि दुर्वास येत नाही. महाराज अंबरीशानं डोकं चालवलं, निराहार उपास होता. अंबरीशानं पाणी घेतलं, पाणी थोडस पाणी घेतलं, कारण पाणी घेतल्यामुळं पारणंही सुटलं आणि जेवण न केल्यामुळं ऋषी बरोबर आता जेवता सुद्धा येईल, काही अडचण नाही. पाणी घेतलं, बसून राहिले शांत. आली दुर्वा संपायला, शांत बसले, तिथी संपली. अंबरीशा पारणं सोडलं का? जेवले का नाही विचारलं. पारणं सोडलं, खरं बोलले, सोडलं पारणं. पाणी घेतलं होतं. क्रोध आला महाराज दुर्वासाला, क्रोध आला. दुर्वासानं शाप दिला, अंबरीशा देव मिळवण्यासाठी जर तू हे व्रत करत असेल तर 10 जन्म तुला घ्यावे लागतील देव मिळवायसाठी, 10 जन्मानंतर मिळेल. शापच दिला महाराज. आणि शाप देऊनही दुर्वासाचा राग शांत नाही झाला. दुर्वा काढले आणि अंबरीशाच्या नाशाला दुर्वा सोडली. मला दुर्वा सोडल्यावर काय केलं अंबरीशानं? दुर्वेकडेही बघितलं नाही, दुर्वासालाही काही बोलले नाही. डोळे लावले पांडुरंगे ये पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ये पांडुरंगे. मला देवाचा धावा केला, धावा केल्या बरोबर सुदर्शन सुटलं. सुदर्शन सुटलं, दुर्वेचा अगोदर नाश केला आणि दुर्वासाच्या माग लागलो. एवढा मोठा तपस्वी दुर्वास म्हणजे काय गल्ली बोळातला साधू नाही. महाराज मोठ्या मोठ्यांना छाळणारे दुर्वास लागलं सुदर्शन पाठीमाग. दुर्वास पुढे पळतात आणि सुदर्शन माग. राजू स्वर्गात गेले, इंद्रा रक्षण कर म्हणले. कोणापासून? म्हणले सुदर्शनापासून. इंद्रा सांगितलं पळा महाराज, ते सुदर्शन तुमचाही नाश करील आणि माझाही नाश करील, पळा इथून. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा रक्षण करा. कोणापासून? म्हणजे सुदर्शनापासून. ब्रह्मदेवाने दरवाजा बंद केला, खिडकीतून बोलू लागली, घरात येईल आपलाही नाश करील, पळा म्हणले. तिथून दुर्वास पळाले महाराज. भगवान विष्णूकडे गेले, देवा रक्षण करा म्हणले. कोणापासून? तुमच्या सुदर्शनापासून. भगवान विष्णू सांगितलं लवकर पाळा, सुदर्शन माझा आहे नाश करील. म्हणजे तुमचं आहे ना ते. त्यांनी सांगितलं माझं आहे पण भक्ताच्या कामाला लागलेलं आहे. आता माझ्यावर ताबा त्याच्यावर राहिला नाही, आता भक्ताचा ताबा त्याच्यावर आहे. म्हणजे मग काय करू? आता काय करू नका, ज्याचा अपराध केलाय त्याला क्षमा मागा. महाराज भक्ताचा महिमा कसा देव वाढवतो. तुकाराम महाराज म्हणले, तुकाराम महाराज म्हणले, तुकाराम महाराज म्हणते देवा तुकोबारायला बरोबर सगळीकडे कीर्ती पसरली. तुकोबाराय म्हणतात कोण सांगायास गेले होते देशोदेश, झाले वाऱ्या हाती माप, समर्थ तो माझा बाप. काय पत्रिका वाटल्या का तुकाराम महाराज म्हणले गावोगाव की मला माना मला माना. झाले वाऱ्या हाती माप, का समर्थ तो वाऱ्या हाती माप. चाले सज्जन मला भक्ताचा महिमा देव वाढवतो. देव आणि भक्ताचा महिमा वाढवण्यासाठीच अशा घटना घडू येतो. या दुर्वासाला देवालाच पाठवण्याची बुद्धी का? भक्ताचा महिमा वाढवण्याकरता. दुर्वासा काय एवढे थोडे साधे होते महाराज, ते मोठे महात्मा होते. दुर्वास काय एवढे काय थोडेच होते. पण भगवंताचीच ती लीला महाराज. असं भागवतात वर्णन आलं, 1 वर्ष सुदर्शन फिरत होतं दुर्वासाच्या मागे. 1 वर्ष पळवलं दुर्वासाला. तपाच्या शक्तीपेक्षा भक्तीची शक्ती किती मोठी येतं. 1 वर्ष पळाले, पळून 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 आले. अंबरीशा बसलेले. अंबरीशाने 1 वर्ष काही खरं नाही महाराज. भागवतात वर्णन येतं 1 वर्ष का? आपण दुर्वासाला जेवणाचं निमंत्रण दिलं, ते व्यवस्थित जेवता येत नाही म्हणून काही खाल्लं नाही. आलं महाराज सुदर्शन. ते दुर्वास आले आणि आले लागूनच पळायला, हात जोडतच होता ते
महाराज पळतच आली, अंबरीषाच्या लक्षात आलं. अंबरीष धावत गेले आणि महाराज पहिलं दुर्वासाला नमस्कार नाही, पहिला सुदर्शनाला नमस्कार केला, कारण या बाबाचं पळणं तो बंद होत नाही. सुदर्शनाला नमस्कार केल्याबरोबर सुदर्शन शांत झालं. आणि महाराज एवढं होऊन सुद्धा अंबरीषानं दुर्वासा पुढे साष्टांग दंडवत घातला. काय नम्रता आहे. नमनते नम्रता अंगी नेघे रंगी पालट. असं अशी कॉलर टाईट नाही झाली कस काय दुर्वास पाहिला का आपला झटका असं नाही. कसं सुदर्शन मागे लावलं आपल्यासारख्या कदा बघता असतात. आता काय आता कसं आहे असं नाही म्हणले मला. तरी साष्टांग दंड घातला. ऋषी महाराज चुकलं हो माझं, काही अपराध झाला असलं तर मला क्षमा करा. तरी सुद्धा महाराज अंबरीष क्षमा मागतात. अंबरीष क्षमा मागतात. अशा प्रकारे महाराज त्या अंबरीषाची महती नामदेव महाराज वर्णन करतात. अंबरीषा कारणे द्वादशीचा छंद तिने परमानंद प्रगटाला. देव तिथं प्रगट झाले आणि देवांनी सांगितलं महाराज ते सांगितलं देवा मला दुर्वासान शाप दिलाय हो. ते मला तक्रार कोणाकडे मांडणार हो बघ कोणाकडे जाऊ. मला एक सांगा लेकराला जर कोणा मारलं रस्त्यावर तर लेकरू कोणाकडे जाते बरं. आईकडेच जात ना. मग आपली आई जर पांडुरंग असेल तर आपल्याला कोणाचा त्रास झाला तर आपण कोणाकडे जाऊ. नाही मागणी तरी तुझं माग जीव भाव तुझं सांगू तुझ्याशिवाय कोण आहे देवा मला. महाराज अशा प्रकारे दुर्वास भगवंताला सांगतात महाराज मला शाप दिलाय हो की 10 वर्ष 10 जन्म घ्यावे लागतील. भगवंताने सांगितलं चिंता करू नको. अंबरीषाला सांगितलं तुझा शाप मी भोगातो म्हणले. मी भोगायला बरं. अंबरीषाचा शाप देवानं भोगला. अंबऋषी कारणी जन्म 10 घेतली. बरोबर आहे का नाही. यकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी अंबऋषीचे सोशी गर्भवास. महाराज अंबऋषीचा शाप देवानं 10 अवतार घेतले त्याला दशावतार म्हणतात. आणि भगवंतानं तो शाप भोगला. त्याच्यात त्यांच्याच वंशात पुढे हरिश्चंद्र नावाचा राजा जन्माला आला. हरिश्चंद्राचे चरित्र आपल्याला भरपूर माहिती आहे. सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र स्वप्नी हे समग्र राज्य दिले. हरिश्चंद्र महाराज स्वप्नात विश्वामित्रानं दान मागितलं. हरिश्चंद्रानं दिलं. किती किती महाराज. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी. खूप गोड चरित्र आहे हरिश्चंद्राचं सुद्धा. हरिश्चंद्र नावाचा राजा. हरिश्चंद्राच्या पुढं हरिश्चंद्राचा मुलगा रोहिदास नावाचा. रोहित नावाचा. त्या रोहिताचा मुलगा पुढं हरित नावाचा. हरिताचा मुलगा पुढं चंप नावाचा. चंपाचा मुलगा पुढं सुदेव नावाचा. आणि त्यांचा मुलगा पुढं सगर नावाचा. सगर हो सगराचं चरित्र. 60,000 पोरं होते महाराज सगरानं. एकदा सगरानं यज्ञ करायचा ठरवला आणि तो यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून इंद्रानं काय केलं त्या यज्ञाचा घोडा चोरून चालवला. ते 60,000 सगर पोरं माग पळू लागले. महाराज इंद्र पुढं पळायला लागला. ते 60,000 पोरं माग पळायला लागले. इंद्राच्या लक्षात आले पोरं सोडित नाही आता आपल्याला. इंद्र घाबरला आणि कपिल मुनी होते. कपिल मुनीच्या आश्रमात त्या घोड्याला बांधलं आणि इंद्र गेला पळून. कपिल मुनी ध्यान करत बसलेले. 60,000 सगर पोरं आले. ते म्हणले का रे इथं डोळे बंद करून तप करायचं सोम करतो आणि आमचा यज्ञाचा घोडा चोरून पुरावा सहित पकडले ना त्यांच्या आश्रमात घोडा आहे. त्याला काय माहिती इंद्रानं आणलाय. मला त्यांनी सगराला त्रास द्यायला सुरुवात केली. सगराला क्रोध आला. डोळे उघडल्या बरोबर 60,000 सगर पुत्र जाग्यावर जळाले. 60,000 सगर पुत्राची राख केली त्या शापानं. त्यानंतर 60,000 मुलं त्यांची राग झाल्यावर सगराची दुसरी पत्नी होती केशिनी नावाची. तिला एकच मुलगा होता असमंजस नावाचा. आणि त्या असमंजसाचा मुलगा होता अंशुमान. त्या अंशुमानाने विचार केला आपले 60,000 सगर पुत्र म्हणजे आपले वंशज महाराज कपिलाच्या शापानं जळून खाक झाले. त्यांच्या उद्धाराकरता आपण काहीतरी करणं आपली जिम्मेदारी. आपल्या वंशज आलेले येते काय करावं. त्यांची राख जिथं पडली त्या राखेत गंगा त्या राखेहून न्यावी.
म्हणून स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणावी याच्याकरता त्यानं तपश्चर्या चालू केली अंशुमानानं. तप केलं महाराज, गंगा प्रसन्न नाही झाली. अंशुमानाचा मुलगा पुढे दिलीप नावाचा, त्याने तपश्चर्या केली, गंगा प्रसन्न झाली नाही. आणि दिलीपाचा मुलगा पुढे भगीरथ नावाचा, भगीरथानं तपश्चर्या केली, गंगा माता प्रसन्न झाली. सांगितलं तुम्ही 3 पिढ्याची तपश्चर्या करायलेत, काय इच्छा आहे बाबा? त्यांनी सांगितलं काय इच्छा आहे? 60,000 सगर पुत्राचा आमच्या उद्धार करायचा, एवढीच आमची इच्छा आहे. तू ते उद्धार करण्याकरता स्वर्गातून पृथ्वीवर ये, पृथ्वीलोकात ये. गंग्यानं सांगितलं मी येणार, पण माझ्या 2 अडचणी. म्हणजे काय? पहिला तर वरून येण्याचा माझा वेग एवढा असणार की मी पाताळात जाणार. 3 पिढ्या तप केलं वरून खाली आणायला, आणि पुढे 3 पिढ्याला तप करावं लागेल खालून वर आणायला. म्हणजे बरोबर आहे. दुसरी अडचण काय? दुसरी अडचण अशी आहे की स्वर्गात सगळे पुण्यवान राहतात, मृत्यू लोकात पापी राहतात. ते पापी येऊन माझ्यात स्नान करणार, ते माझ्यात पाप सोडणार, ते पाप मी धुयाचे कुठं? सगळ्यात महाराज भगीरथानं सांगितलं 2 अडचणी नाही. म्हणजे का? तू तुझा वेग किती असो, तुझा वेग धारण करण्याकरता भगवान शंकर आमच्याकडे येतं, ते आपल्या डोक्यावर तुझा वेग धारण करते. आणि दुसरी अडचण त्याची चिंता नाही का? तुझ्यात पापी येऊन स्नान करतील, मग ते पाप कुठं द्यायचे? सगळ्या महाराज भगीरथानं सांगितलं आमच्याकडे संत महात्मे येतं, संतांनी येऊन तुझ्यात स्नान केलं की सगळे पाप धुतल्या जातील. म्हणजे पहा, संत तीर्थाचे तीर्थ आहेत. संत तीर्थात स्नान करतात ते स्वतःचे पाप जायसाठी नाही, तीर्थातले पाप घालवायसाठी. कितीतरी संताची याला प्रमाण सुद्धा आहेत. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शने, तीर्थाशी तीर्थ तोची एक झाला, तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावया. आता यांच्या चरित्रात तसं आहे नो. तो पुंडलिक कोण्या गावचा? पुंडलिक कोण्या गावचा आहे? आपल्या जिल्ह्यातला नाही म्हणतो. आपल्याला काय करायचंय? पुंडलिक, पुंडलिक पंढरपूरचा पुंडलिक. त्या पुंडलिक माणसाच्या ध्यानात येते, माणसाला आपण म्हणा पंढरपूरचा नाही, म्हणते मी पंढरपूरचा नाही दुसऱ्या गावचा म्हणलो होतो. म्हणजे असं लोकांना आरबळतात, त्याच्यामुळे होते पुंडलिक. पुंडलिक मला त्या पुंडलिकाचं तसंच झालं होतं. पुंडलिक काशीला निघाले, बरोबर आहे ना? काशीला माय बापाला खांद्यावर घेतलं होतं आणि बायकोच्या डोक्यावर कोठडं दिलं होतं त्या कपड्याचं, बरोबर आहे ना? बायको खांद्यावर होती का? हा, असं होतं का? उलट झालं ते. आहे ते एक भजन, काय करून बाया बाया भजन मायला की म्हणतात ना, माय बाप खांद्यावर नाही, खांद्यावर नाही, बायको घेतली खांद्यावरील पुंडलिक तीर्थयात्रा करी. ते गेला मला काशी जवळ आली होती, एकच मुक्काम शेवटचा होता आणि दुसऱ्या दिवशी काशीला जायचं. आणि कुकुटमुनीच्या आश्रमात थांबले. ती कुकुटमुनीच्या आश्रमात थांबले. मला रात्री जेवण घेऊन झालं, त्या आश्रमाच्या पुढे बसला आपला नाही. मला ती काही स्त्रिया आल्या, 2-3 स्त्रिया आल्या, काळ्या कुट्ट होत्या, काळ्या कुट्ट. गेल्या त्या कुकुटमुनीच्या आश्रमात. आत गेल्या काही 2-4-5 मिनिटं थांबल्या, बाहेर आल्या. बाहेर आले तर सूर्यासारखं द्यायचं ते चमकायलं. पुंडलिकाचं डोकं चाललं. मला हे बाय हो, मला इकडे म्हणे काय हात कोणती मशीन आहे का काय? तुम्ही जाताना काळ्या कुट्ट होत्या आणि येताना म्हणे अशा होऊन आल्या म्हणे. काय कर, कोण आहात तुम्ही? त्यांनी सांगितलं आम्ही सामान्य नाही, आम्ही मनात महत्वाच्या 3 नद्या आहेत, गंगा यमुना सरस्वती. म्हणलं मग काळ्या का झाल्या होत्या? त्यांनी सांगितलं मला तिथंच झटका बसला पुंडलिकाला. आज जाऊन त्यांनी सांगितलं अरे बाबा, तुझ्यासारखे पापी दिवसभर आमच्यात येऊन पाप करतात, पाप सोडतात, पापी येऊन पाप धुतात, आणि त्या तुझ्यासारख्या पाप्यानं पाप सोडलं त्यांना आम्हाला काळा रंग प्राप्त होतो. आणि इथं महात्मा येतं, यांचं आम्ही दररोज रात्री दर्शनाला येतो, यांच्या दर्शनाने सगळे पाप आमचे चालतात. त्यांचं झालं सांगायचं, पण पुंडलिक म्हणला मी महापापी? मला तर वाटलं होतं मी तीर्थयात्रा करायला होतो, पुण्यवान आहे का महापापी कस काय? आणि मग तिथून त्याचं ते सगळं पान काय झालं, बदलल्या गेलं. अशा प्रकारे महाराज संताच्या दर्शनानं तीर्थाचं पाप जातं. आणि म्हणून सांगितलं संत तुझ्यात स्नान करतील. म्हणून तुकोबाराय म्हणतात तीर्थे दोंडा पाणी देव रोकडा सज्जेल. संताचं किती महत्व आहे पहा. उघड उघड देव म्हणजे संत महात्मे आहेत.
अशा प्रकारे महाराज गंगा माता वरून आली आणि आल्याच्या नंतर मला त्या 60,000 सगर पुत्रांचा उद्धार केला. ही सूर्यवंशाची आपल्यावर कृपा आहे बरं का. सूर्यवंशाची भगीरथाची कृपा आहे महाराज. रामचंद्र प्रभूच्या वंशाची कृपा आहे की ज्यांनी गंगा आणली. आजही फेरीत पापताप पोखेत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. काय त्या गंगेचं महात्म्य. नाही आंघोळ करता आली करू नका वाचे म्हणता. गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. महाराज गंगा गंगा वाचन म्हणून आपले पूर्वज किती हुशार होते पहा महाराज. आपल्या पहिल्या आंघोळीला ते असायचं भांड त्याचं नाव काय होतं. खरं त्याचं नाव आहे गंगा जळ. त्या गंगा जळाचा आपण केलं गंगा. शब्दाचा अपभ्रंश बरेच शब्दाचा असा अपभ्रंश झालाय. गंगा जळ त्याचं झालं गंगाळ. आणि आता तर बादली. ती गंगाळ विसरूनच गेली आता. बऱ्याच बऱ्याच गोष्टी विसरल्या. पहिल्यानं पीठ चोरायला काय होतं. काठवट होती हे ना. आणि त्याला ते 2 कान कशाला होते त्याला. पाय द्यायला. मला वाटतं पुढचं नाही सांगायची गरज का सांगावंच लागते. त्याला कान कशाला होते ते पाहिजे. कारण पीठ चुरताना ते पुढं पुढं घसरतं ना म्हणून त्याच्यावर अंगठे ठेवून त्याला दाबून धरण्याकरता ते होते कान. आता परत येईल कान आहेत का. मग पाय कुठे ठेवायचे आणि पीठ कुठे लागत आहे. प्रसाद. मी आरोप करत नाही खरे. कोणावर आरोप नाही. लाता हानू हानू पीठ चुरलंय आणि आमचा बुवाच बरोबर वागणं. कसा वाग. त्याला अन्नच लय पवित्र दिलं का पायला आता हाणलेलं बरोबर नाही. तो निवद आपण देवाला देतो. पवित्रमवा पवित्रम्यो मंगलानांच मंगलम आहे का नाही. देवाला नैवेद्य देतो. वा लाटा आणलेला आता देव लय पवित्र आहे. अशा प्रकारे चला पूर्वीचा होते ऋषीच होते महाराज आपले सगळे. म्हणून सहजच घडावं. सहजच मला ते फळ आपल्याला मिळावं म्हणून ते सगळं तो केलेला खटाटोप संत पूर्वीच्या होता. म्हणून अशी महाराज त्या भगीरथानं गंगा आणली. पुढं त्याच्याच भगीरथाचा मुलगा पुढं खटवांग नावाचा. खटवांगाचं वर्णन नाही नाथ महाराजांनी हरिपाठात केले. एकता सौरला खटवांग रायाशी भाग्यदशा कैची प्राप्त झाली. एका तासात खटवांगाचा उद्धार झाला. थोडक्यात खटवांगाचं चरित्र महाराज. खटवांग स्वर्गात युद्ध झालं देवाचा आणि राक्षसाचं. चालूच राहतात ते युद्ध चालू झालं. देवाचा पराभव झाला. ते नारदाला भेटले. म्हणजे नारदा आता राक्षसाची विजय करायचा असेल तर काय करा. त्यांनी सांगितलं एक उपाय आहे गड्या. काय अयोध्येचा राजा आहे खटवांग. त्याला जर तुम्हाला युद्धात सहकार्य केलं तुमचा विजय होतोय. म्हणजे ठीक आहे. आले खटवांग तयार झाले. महाराज युद्ध झालं आणि विजय झाला. विजय झाल्यावर इंद्र प्रसन्न झाला. आणि इंद्र प्रसन्न झाल्यावर खटवांगाला म्हणे महाराज प्रसन्न आहे. मागा काय मागायचं तो काय मागा. ऐश्वर्य मागा संतती मागा संपत्ती काय लागल ते मागा. तुमच्यामुळे माझा विजय झालाय. खटवांगाने सांगितलंय मागतो नंतर पण इंद्रा अगोदर आयुष्य किती राहिले तेवढं सांग. ठीक आहे नाही. कारण मिळवायचंय पण आयुष्याचा तरी विचार करावा लागेल का नाही. करावं लागेल का नाही. करावं लागेल ना महाराज. आयुष्याचा विचार करावा लागेल का नाही. ठीक आहे नाही. तुमच्याकडे बॅलेन्स भरपूर आहे पण व्हॅलिडिटी संपली ना. व्हॅलिडिटी संपल्यावर बॅलेन्स किती असलं तरी मला आता ते तुम्हाला सज्जन महाराज माहिती दररोजचं 2 GB बरोबर आहे की नाही. म्हणजे महिन्यात 30 दिवसाचं किती झालं. दररोजचं 2 म्हणल्यावर 60 GB. आणि महाराज त्यानं महिन्यात 5 GB वापरलं. 55 GB शिल्लक आहे. महिना संपल्यावर राहत आहे का. व्हॅलिडिटी संपली. तुमचं किती असं उडाल संपलं. तुम्हाला तुमचे गडी अख्खे मागत नाही. तर एकच आऊट झालाय पण ओव्हर संपली ना. गडी आहेत पण ओव्हर तसे तुमच्याकडे कांद्या भरून सोनं नाणं पडले. तुमच्याकडे गडगंज श्रीमंती पण आयुष्याचे ओव्हर संपले ना. काही नाही राहत महाराज. काही नाही राहत. म्हणून लक्षात घ्या आयुष्याचा विचार केला गेला पाहिजे. किती आयुष्य राहिले.
किती आयुष्य, आपण आयुष्याचा विचारच करत नाही महाराज, कोणताही विचार करत नाही, करत नाही. तुम्ही करत नाही, मी करत नाही. आपल्याला वाटतं आपण का अमृतच पिऊन आलोय, आमरच आहोत. विचार करायला पाहिजे. विचार केला खटवाने किती. इंद्रान मला तिथं सांगितलं, मला माहित नाही. नारदाला विचारलं, नारदा सांगितलं 1 तास राहिलाय. 1 तास घाबरला महाराज, उद्धार झाला पाहिजे. नारदा सांगितलं चिंता करू नको, खाली जा मृत्यू लोकात, शरयू नदीच्या तीरावर जा, आसन लावून भजन सुरू कर. आसन लावलं महाराज, भजन सुरू केलं आणि असं भजन केलं 1 तास की 1 तासात उद्धार केला. 1 तास उरला. खटवांग रायाची भाग्यदशा कैची, काय भाग्य प्राप्त झालं नाथ महाराज त्याला. संपडला हरी तयाला साधनी. किती साधन केलं, 1 तासाच्या साधनात त्याला हरी सापडला. म्हणून एका जनार्दनी हरी बोला. अशा प्रकारचे खटवांग नावाचा राजा, खटवांगाचा मुलगा पुढे दीर्घभाऊ नावाचा, दीर्घभाऊचा मुलगा रघु नावाचा. या रघुराजाचा खूप मोठा पराक्रमी महाराज. आणि रघु राजावरून सूर्यवंशाला रघुकुल नाव पडलं. रघुकुल रीती सदा चली आई, ते रघुकुल त्या रघुराजावरून पडलं. रघुचा मुलगा अज नावाचा राजा आणि आजाचा मुलगा दशरथ. आता जरा उजेडात आलो आपण आपल्या शिवारात. दशरथ म्हणल्यावर आपल्या शिवारात आलो ना आता. म्हणजे दशरथा पुढची ओळख आपल्याला काय आहे आता, आपल्यात आलो आता. दशरथ त्या दशरथांचं चरित्र, खूप पराक्रमी राजा दशरथ, खूप पराक्रमी महाराज. आता इथून पुढे रामचंद्राचं चरित्र सुरू होतं. एक ऐका, भागवतात असं स्पष्ट म्हणलंय सुखाचार्यांनी की रामचंद्राचं चरित्र सांगायसाठी भागवत नाही, कारण रामचंद्र प्रभूचं चरित्र सांगायला रामायण फेसले. पण सूर्यवंशाच्या कथा सांगत सांगत आल्यावर रामचंद्राला सोडताही येत नाही. जगाचा बाप आहे ना, सोडता येत नाही ना, हे का नाही, सोडता येत नाही. आणि महाराज म्हणून भागवतात सुद्धा 3 अध्यायात रामचंद्र प्रभूचं चरित्र आले, जास्त नाही, 3च अध्याय. ठळक बातम्या आपल्या भाषेत थोडक्यात ते चरित्र आले. आता भागवतानं थोडक्यात सांगितलंय, तर आपण कशाला लांबण लावायची, हे का नाही. राजा दशरथाचं चरित्र, दशरथ अयोध्येचा राजा दशरथ आहे. अनेक पत्नी होत्या, पण 3 मुख्य होत्या. 3 पत्नी आहेत, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. मूलबाळ नाही म्हणून वशिष्ठाला प्रार्थना केली. वशिष्ठानं सांगितलं पुत्रकामेष्टी यज्ञ करा. पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून ते पुत्र महाराज यज्ञ देवता प्रसन्न झाली. एक पायस दिला, तो पायसाचे 3 भाग केले. मोठी म्हणून कौशल्याला दिल्यावर कैकेयीला राग आला आणि कैकेयीला महाराज राग आल्यावर कैकेयीनं तो पिंड खायला नकार दिला. कैकेयीच्या हातातला पिंड तो घारीनं उचलला. वृषमुख पर्वताच्या पायथ्यावर अंजनी माता जप करत होती. त्या अंजनीच्या हातात तो नेऊन टाकला पिंड. घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. त्याच्यातून हनुमंतरायाचा जन्म झाला. राहिलेले 2 भाग होते, सुमित्रेचा आणि कौशल्याचा. त्याचा अर्धा भाग केला. पुन्हा तो कौशल्य कैकेयीला दिला आणि 2 भाग दोघीने दिल्यामुळे कैकेयीला 2 मुलं झाले. त्यांना 1 मुलगा झाला. 2 राण्यांना 4 मुलं झाले. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वाढायला लागले. पुढे विश्वामित्र आले. यज्ञासाठी रामचंद्राची मागणी केली. लक्ष्मणजी आणि रामचंद्र प्रभू गेले. ताटिकेचा उद्धार केला. महाराज सुबाहुला मारलं. मारीच्याला बिनटोकाचा बाण मारला. समुद्राच्या पलीकडे पाठवलं. विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण केलं. यज्ञ चालू होता तेवढ्यात महाराज जनकाच्या घरून निमंत्रण पत्रिका आली. जनकाच्या घरी गेले. जनकाच्या घरी जाऊन रामचंद्र प्रभूंनी धनुष्याचा भंग केला. सीता मातेशी विवाह केला. जनकाच्या 4 मुली, सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुती करती. दशरथाचे 4 मुलं राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. चौघांचा विवाह झाला. आनंदाने संसार चालला होता. राजा दशरथाने एक दिवस विचार केला रामचंद्र प्रभूला राजा करायचं, आणि म्हणून महाराज सांगितलं राम राजा होणार. पण काही मंथरेनं, विकल्प मंथरेनं कैकेयीच्या अंतःकरणात घुसवला. कैकेयीने सांगितलं राम राजा नाही, 14 वर्ष राम वनवासी. 14 वर्ष रामाला वनवासाला पाठवा आणि भरताला ज्येष्ठाचे धारावे दुर्योधिकंतरा नाही समाचार त्याचा मा. अशा प्रकारे वस्त्र बदल कर राजकीय वल्कल पहनले. आज राजाचे वस्त्र बदलून अंगावर प्रभून महाराज आणि वल्कल धारण केले. प्रभू रामचंद्र, सीतामाया, लक्ष्मणजी निघाले. गुहकाची भेट झाली. पुढे केवटाचा प्रसंग. केवटानं गंगा पार केलं आणि महाराज पलीकडे गेल्यानंतर अनेक ऋषींच्या भेटी उडाल्या. वाल्मिकी ऋषींना भेटले. वाल्मिकांना राहण्याचे स्थान विचारले. विश्वामित्राला भेटले. अनेक प्रकारांना अनेक ऋषींना भेटत
अनेक राक्षसांचा उद्धार करत 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 भगवंत आणि मला 13 वर्ष होऊन जात आहेत. 13 वर्षे झाल्यानंतर 6 महिने झाले. 6 महिने भगवंताचा आता वनवास राहिला होता. तेवढ्यात तो रावण आला, सीता मातेला घेऊन गेला. आता सीता माता कोणीकडे गेले असतील माहित नाही. हनुमंतरायांनी शोध लावला. शोध लावून हनुमंतराय वापस येतात. ऐका नाही, वापस आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र समुद्राच्या तीरावर गेले. समुद्रावर सेतू बांधला. सगळं सैन्य घेऊन, वानर घेऊन लंकेत गेले. लंकेत जाऊन भगवंतानी रावणाचा उद्धार केला. सीता मातेला सोडवलं. अयोध्येत आले. राम राजा झाले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. झालं राम. याला म्हणतात ठळक बातम्या. जेवढं आता ते थोडं सार भाग आहे का नाही. प्रभू रामचंद्र राजा झाले आणि महाराज प्रभू पर्यंत इथं सूर्यवंशाच्या सगळ्या कथा येतात. चंद्रवंशे, सूर्यवंशे. चंद्रवंशातल्या ययाती नावाच्या राजाची कथा सुंदर कथा आहे. महाराज ययातीकडून एक शिकावं. अरे मुलाचं तारुण्य ययातीनं घेतलंय. अनेक महाराज ययातीनं मुलाचं तारुण्य घेतलं. 7,000 वर्षे विषयाचा भोग घेतला. नाही महाराज, तृप्तता नाही झाली. तृप्तता नाही. विषय सेविता गा कोण तृप्त झाला. इंधने निमाला अग्नी कोठे. इंधने आगीशी हकाक चढे. माऊली म्हणताय, तुकोबाराय सुद्धा म्हणतात. महाराज धाड 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 अग्नी पेटल्यावर त्याला यूज व्हायला सरपण फेकून चालेल का. सरपण तसं विषय भोगत राहणं, विषय मिळवत राहणं म्हणजे विषयाची इच्छा मरणं नाही, विषयाच्या इच्छेला वाढवणं आहे. जेवढे विषय भोगले तेवढे विषय काय इच्छा काय होत जाते, वाढत जाते. म्हणून अशा प्रकारे महाराज ययातीच्या सुद्धा ते लक्षात आलं. मग शेवटी महाराज ययातीनं आपल्या मुलाकडे ते राज्य दिलं आणि ययातीनं महाराज स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता ते जंगलात निघून जातात. अशा प्रकारे अनेक राजांच्या कथा सांगितल्या. महाराज इथं आता 9व्या स्कंदाला समाप्ती होते. 10व्या स्कंदाला आपल्याला आरंभ करायचा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सीता मैया की जय. बजरंगबली हनुमान महाराज की जय. राजोवाच कथितो वंश विस्तारो भवता सोमसूर्यो राज्ञां चोभय वंशानां चरितं परमाद्भुतम. भगवंताला नमस्कार करून 10व्या स्कंदाला आरंभ. 10व्या स्कंदामध्ये राजाने प्रश्न विचारला. कथितो वंश विस्तारो भक्ता सोमसूर्यो. हो महाराज, तुम्ही आतापर्यंत आम्हाला चंद्रवंशे, सूर्यवंशे आणि अनेक भक्तांच्या कथा ऐकवल्या. आता आमचं अंतकरण पवित्र झालेलं आहे. आता आम्हाला राज्ञां चोभय वंशानां चरितं परमाद्भुतम. आता आम्हाला भगवंताचं चरित्र सांगा. भगवंताचं चरित्र सांगा. पहिलं आम्हाला सांगा की भगवंत अवतार कशा करता घेतात, हे का नाही, कशा करता भगवंत अवतार घेतात ते आम्हाला सांगा. महाराज अवताराचे अनेक कारण सांगितली असली तरी त्याचं सार एकच आहे. कारण जरी अनेक वाटत असले आपल्याला, कधी भक्ताचं रक्षण, कधी धर्माचं रक्षण, असं जरी वाटत असेल आपल्याला, तरी भक्ताचं रक्षण म्हणजे धर्माचं रक्षण आणि धर्माचं रक्षण म्हणजेच भक्ताचं रक्षण. त्यात काही ते दोन नाही, आहे का नाही. अशा प्रकारे महाराज भगवंताने त्या अवताराचं कारण सांगितलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभुत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत स्वतः सांगतायत, जे धर्मजात आघवे
योगा योगिम्या रक्षावे ऐसा उगवा स्वभावे आद्युआशे. म्हणून धर्माचं रक्षण मी करावं म्हणून मी काय करतो, म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपण ही नाठवी. जे वेळी धर्मा ते अभिभवी अधर्मो हा. मी अजत्व परते ठेवी, माझं न जन्मन जे आहे आज आहे ते बाजूला ठेवतो. मी अव्यक्त आहे, तो अव्यक्तपणाही मला आठवत नाही. मी व्यक्त होतो, मी जन्माला येतो. अशा प्रकारे जन्माला येऊन काय करतो. मला त्याचं पुढच्या श्लोक परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे युगे. नाही महाराज काय या श्लोकावर ज्ञानोबराच्या खूप गोड ववे आहेत बरं का. भगवंत अवतार भगवंत म्हणतात मी कैवारासाठी येतो. मग कुणाच्या ती वेळी आपुल्याचे नि कैवारी मी साकार होनी अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळो निघाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी. सज्जना करवी गुढी सुखाची उभी दैत्याची कुळे नाशी साधूंचा मानू दिवशी धर्माशी नितीशी शेष भरी. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. तै योग्य पाहे दिवाळी निरंतर सत्सुखे विश्व कोंदे. धर्माची जगी नांदे भक्तानी गती द्वंदे सात्विकाची. तै पापाचा अचळू फिटे पुण्याची पाठ फुटे. जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमारा ऐश्या काजा लागी अवतरे मी युगी युगी. सगळी कामं सांगितली देवाना अवताराची एवढ्या. या वव्या भगवंताच्या अवताराचा सगळा भाग आला. मी येऊन काय काय काम करतो ते सगळे काम एवढ्या वव्यात आली आहे का नाही. ऐशिया काजा लागी मी अवतरे. अशा काम करण्याकरता मी अवतारित होतो आणि युगे युगे अवतारित होतो. पुन्हा 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 आज मी अवतार घेतो. अशा प्रकारचं भगवंत सांगतायत. धर्मरक्षा वया पुढ्या पाळीशी भक्तजना. महाराज काय झालं होतं ऐका. याच्या अगोदर कृष्ण अवताराच्या अगोदर काय परिस्थिती होती. ती परिस्थिती नामदेव महाराजांनी वर्ण पापाचा सुळसुळाट झालेला सज्जनांना त्रास होलेला. पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले वजे त्याचे. पृथ्वी मातेला पापाचं वज झालं. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याने. आणि असं सगळं यज्ञ बंद पडे कीर्तन बंद पडे. अरे सगळ्या सज्जनांना त्रास होऊ लागला. पृथ्वी माता पापाचा भार झाल्यामुळे गायीचं रूप घेतलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्रीवा हे तो हे सांगत असे डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. सांगितलं ब्रह्मदेवा बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार. मजा आता अधर्म झाला मला आता पापाचं वज सहन होईना. ऐका ब्रह्मदेवानं सांगितलं तुला सगळ्यात मोठं कोणत्या पापाचं वज झालंय. श्लोक ऐका बर का. ब्रह्मवैवर्तक पुराणातला तो श्लोक. सगळ्यात तुला कोणत्या पापाचं जास्त वज झालंय. म्हणजे मांसाहार करणाऱ्या लोकांचं झालंय का हत्या करणाऱ्या लोकांचं झालंय का मदिरापान करणाऱ्याचं झालंय का चोरी करणाऱ्याचं झालंय का मला व्यभिचार करणार कोणाचं वज जास्त झालंय. तिथं पृथ्वी माता सांगली कोणाच झालंय. काय कल्याण युक्त नामानी हरेर नामेक मंगलम ये वै विक्रयम तेषाम येषाम भारेन पीडिताः. ऐका पृथ्वी मातेने सांगितलं सगळ्यात कोण्या पापाचं नरवज झाले. कल्याणयुक्त नामाने हरेर नामेक मंगलम. माणसाचं कल्याण करण्यामध्ये सगळ्यात मंगल असलेलं देवाचं नाव देवाच्या कथा. बरोबर ना. कथेशिवाय नामाशिवाय उद्धार होऊ शकत नाही. आणि तेषाम विक्रय लोभात येशाम भारेन पीडिता. लोभानं त्या कथेचा त्या नामाचा जे लोक विक्रय करायला लागले त्यांच्या भारानं मला वज झालंय. म्हणजे कोणाच्या भारानं झालंय याचा पर्यायानं
आम्हाला लोक विचारतात कधी कधी पावसाळ्यात पाऊस नाही आला. महाराज पाऊस कधी येईल हो? तू यायला काय माहित, महाराजामुळेच पाणी येईन. ते वाटतं महाराजाला माहिती असं, म्हणजे आमच्यासारख्या महाराजामुळं बरं महात्मे वेगळे असतात आहे का नाही. हे तेशाम भारेन पीडिता, हा आम्ही त्याच्या भारानं काय झालो, पीडित झालो. अशा प्रकारचं महाराज. पण ब्रह्मदेवानं सांगितलं आपल्या हातात काहीच नाही, आपल्याला वरच्या ऑफिसला जावं लागल. चला निघले ब्रह्म इंद्र आणि बरोबर शिव चालले ते सर्व क्षीराब्दीशी. वरच्या ऑफिसला निघाले, भगवंताची स्तुती केली. वासुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना करिता ते स्तवना पुरुष सुक्ते. 16 श्लोकात स्तुती केली महाराज पुरुष सुक्त. आजही पुरुष सुक्त नावाचा ग्रंथ एक वेगळा मिळतो. 16 श्लोकात स्तुती केली. पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषशाही आम्हा कोणी नाही तुझवीन. राजाशी स्तुती केल्यावर भगवंताच्या लक्षात आलं, आकाशीची वाणी सांगे सकाळाशी, तळमळ मानशी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. चिंता करू नका, मी येईल देवकीच्या गर्भाला सगळ्याचं रक्षण. मला सगळे नामा म्हणे आयशे केले समाधान, आनंदी निमग्न आले असताना तेव्हा सगळ्याचं समाधान केलं. आता भगवंतांना अवताराची तयारी सुरू केली. पहिले शेष महाराजाकडे गेले. शेषाप्रती बोली लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. चला म्हणले शेष महाराज आपला अवतार घ्यायचा आहे. शेष म्हणले अवतार कशाला घ्यायचा, पृथ्वीवर येते मातल येते फार, गाराने सुरवर सांगू आले. देव गाराने घेऊन आले, जायचे म्हणले आपल्याला. चला शेष म्हणला भाऊ तू अवतार तू. शेष म्हणे मज श्रम झाले फार, या लागे अवतार मी न घ्यायची. म्हणजे काय श्रम झाले, राम अवतारी झालो लक्ष्मण, शेविले अरण्य तुम्हा सवे. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे. 14 वर्ष उपाशी राहिलो मला भाऊ राम अवतार. मला काय वनवास होता का काय होता, तू या संघ आलो गोडी सेवा करायला आणि मला नीट फळ आणून द्यायचो. तुम्ही दोघं नवरा बायको मटा खायची. एखाद्याशी म्हणले का रे लक्ष्या एखादा आंबा खाय, म्हणजे लक्ष्मण म्हणले का रे, म्हणले का एखाद्याशी, तेव्हा तर मस्त वाटू लागलं. पण एकदा फसत असतंय कोणी मी, दुसऱ्यांदा थोडं फसतंय. आता नाही येणार म्हणे मी. चतुरा तो शिरो म्हणे देऊ म्हणे, खरंच चुकलं गाड्या चुकलं. तेव्हा तसं नव्हतं करायला पाहिजे. काय करतो आता प्रसंग तसा होता, नाही इलाज होता. ते कुंभकर्ण मरत नव्हता त्याच्याशिवाय, काय करावं होता त्याला इलाज नव्हता. पण आता ते चुकलं. पण तुला कष्ट भोगावं लागले. पण का भोगावं लागले माहितीये का? पूर्वी तू अनुज झालाशी कनिष्ठ, सोशियले कष्ट मज सवे. तू लहान झाला बघ, आणि म्हणून तुला आता एक काम करू. आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता तू मोठा हो म्हणले मी तुझं आज्ञा पाळेल. असेच महाराज भोळा माणूस झाला तयार. महाराजांनी एकही आज्ञा पाळली नाही. गुरु कृष्णानं बलराम दादाची सांगायला आपल्याला टाइम नाही ना, ती एकही पाळली नाही. आणि वचन दिलं, वचनही मोडलं नाही ना, आज्ञाही पाळली नाही. दादाला फसवीतच राहिला बाबा. दादा बी खुश, काय अडचण नाही. यार महाराज अवतार घेण्याकरता तयार झाले. नामा म्हणे ऐसा करोनी विचार, या वया अवतार सिद्ध झाले. पुढं महाराज लक्ष्मी मातेकडे लक्ष्मीशी तेव्हा सांगे ऋषिकेशी, कौंडिन्यपुराशी जावे तुम्ही. जमले तुम्ही कौंडिन्यपुरात या. लक्ष्मी माता म्हणजे लगेच निघली म्हणे बायको आहे असं तर मागून या, लगेच नका निघू. सगळी तयारी करून दिली ना, मी असं असं जातोय तुम्ही असं असं करा. सगळी तयारी केली. इकडे काय झालं, वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. वसुदेवाला कंसाची बहीण, कंसाची सख्खी बहीण नव्हती महाराज. उग्रसेन आणि देवक असे दोघं भाऊ होते. कंस उग्रसेनाचा मुलगा आणि देवकी देवकाची मुलगी. देवक त्याची देवकी चुलत बहीण होती. पण प्रेम होतं चुलत बहीण काय असेना, पण प्रेम होतं पहिल्यापासून. तो म्हणायचा म्हणे मीच लग्न करणार, हिला मी असं वाटेल लावणार, असं होणार, मला बुद्धी होणार सारी टाके. आणि केलंही त्यानं. यादव कुळातले उच्च असलेले महाराज वसुदेवाशी त्याचा विवाह आणि आनंदानं लग्न लावलं. चला वरात घेऊ. तेवढ्यात आकाशीची वाणी सांगत त्याचे गौतमाने याबरोबरचा बोलण्याचा आठवायचा पुत्र व दिलं तुझशी ऐकून मानसिक क्रोधावला घेऊन या खडक मारा या धावला. हात तो धरिला वसुदेवानं हात धरला. अरे मुलगा मारणार रे, हिनं काय केले सोड. तेव्हा बंदिकानी दूता सांगे जेव्हा मला बंदिकाने. हे उग्रसेनाला कळालं. राजा त्यावेळेला उग्रसेन होता. हा राजा नव्हता कंस, उग्रसेन होता. उग्रसेनानं सांगितलं एवढ्या मोठ्या महात्म्याला बंदिवासा सोडून देण्याची आज्ञा देतो मी. राजाने आज्ञा सोडल्या. राजाची आज्ञा मार.
थोडा म्हणला आदेश हो. कंसाला विचारलं ते सोडून दे त्यांना. म्हणे कोण म्हणते? म्हणे राजाची आज्ञा आहे. त्यांनी सांगितलं राजा आज्ञा सोडतोय का? कारण राजा आहे म्हणून आज्ञा सोडायला आहे, आणि हा राजाच नाही राहिला तर काय आज्ञा सोडी? कोण स्वतः गेला, बापालाच उचललं बंदिवासात टाकलं, स्वतः राजा झाला. आता कोण आज्ञा सोडील म्हणला? टाकलं उग्र शाळा बंदिवासात, झाला राजा महाराज. झाला असो. पहिला मुलगा झाला. माता माऊलीवर लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं आपल्याला लयच माठी मागं दुःख द्यावायला, देवानं आमच्या मागे लयच दुःख लावलंय, काय दुःख लावलंय. महाराज जन्मल्या बरोबर लेकराला मारायला द्यायचंय याच्यापेक्षा मोठं दुःख आई करता कोणतं येऊ? लेकरू मरणं वेगळं, मेल्यावर जाऊ दे, आपल्या नशिबातच नव्हतं, त्याचं आयुष्य तेवढं काहीतरी समाधान करता येईल. पण हे मेलं नाही ना, मारायला द्यायचंय. हातातलं लेकरू मारायला द्यायचं, त्याच्यापेक्षा कोणतं मोठं दुःख आहे आईला? आणि ते दुःख ती आईनं भोगलंय तिचे. म्हणून महाराज आपल्याला दुःख आलं ना, मोठ्याच्या दुःखाचा विचार करत जावं. भोगलं महाराज त्या माऊलीनं, भोगलं ते दुःख, दिलं गेलं. कंसाला तयारी आठव मारणार आहे, यानं काय केलंय आपलं? तर त्याचा राग जरा शांत झाला होता, वापस दिलं. नारद गेले, नारदानं आग लावली. अरे मला येड्या उलट मोडलं तर पहिलं आठवे. नारदानं असं काय केलं? पुण्य सारा वया भेटे देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. आता अशा प्रकारे लोकर पुण्य कमी करायचं. 6 ही मारित दुराचारी, 6 मारले. 7वा गर्भ बलराम दादा शेष महाराजाने 7वा जो गर्भ योग मायाने आश्चर्य करीत जना माझी रोहिणी उदरी वनी घातला, न कळे कोणाला देवावीन. वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी नावाची कंसाच्या भीतीनं नंद बाबाच्या आश्रयाने राहत होती गोकुळात. तो उचलला रोहिणीच्या उदरात नेऊन घातला. कुणाला देवाशिवाय कळालं नाही. मला आता 8वा गर्भ आला. 8व्या गर्भाचं वर्णन करता. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. हरणे पळती देखोनिया व्याघ्र, कापे थरथर तया परी आजा सर्पण्याय कीटक भ्रमर. दिसती नारी नर कृष्ण रूप जेविता बोलता शिजेशी पै निजे. आला आला मज मारावया नामा म्हणे भय लागले शे ध्यान. चराचरी कृष्ण दिसत असे. कृष्ण कृष्ण सगळा त्याला देव दिसू लागला. महाराज देवाकडून त्या गर्भाची स्तुती झाली आणि प्रगट ते समयचा आनंद देवाचा. महाराज मयुरादी पक्षी नृत्य करत आती, नद्या वाहताती दोई तड्या, भूमीवरी सडे केशर कस्तुरी. आनंद अंतरे सकळाच्या विमानाची दाटी, सुरवर येती गंधर्व गाताती सप्त सुरे. मंद मंद मेघ गर्जना करते, वाद्य वाजताती नाना परी. आता भगवंताचा जन्म होणार. सगळे आकाशात देव आले, फुलं घेऊन देव तयार आहेत. सगळीकडे आनंदाला पारावार नाही. अशा प्रकारे महाराज भगवंताचा जो जन्म झाला त्याचंही वर्णन करतात. वसुनाम तिथी. हा थांबन पण आताच नाही. हो. वसुनाम तिथी बुधवाराशे शुक सांगत शे परीक्षित आहे का. वसु नावाची तिथी आहे, बुधवार दिवस आहे. रोहिणी नावाचं नक्षत्र, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र मध्यरात्र झालेली आहे. माया घाली अस्त्र रक्ष पाळा. मला नवग्रह अनुकूल सर्वाचे जे मूळ. वसुदेव कपाळ धन्य धन्य. अशा भगवंताचा प्रगट होणार. एवढ्याच भगवंतानं काय केलं, मायेला भेटले. योग मायेला सांगितलं तू नंद बाबाच्या इथं जा. पुढचं सगळं योग मायेला हे सांगितलं. आणि महाराज हे जर तू पूर्ण काम केलं तर पृथ्वीवर तुझी लोक पूजा करतील. तुला काय नावानं प्रगट होशील ते सांगितलं. दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदी, चंडिका, महाराज कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका अनेक नावानं तुला ओळखल्या जाईल. याची देवी आहे ना ती मायेला देवान दिलेला वर आहे. अशी तू प्रगट होशील. असा भगवंतानं सगळं काही दिलं. आणि भगवंत सांगतात महाराज नामदेव महाराज सांगतात आता भगवंत प्रगट झाले. प्रगट जन्म नाही झाला, प्रगट झाले. कसे प्रगट झाले सांगतात. आयोनी संभव नो हे काही समी, नामयाचा स्वामी प्रगटाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. 8 वर्षाचे भगवंत प्रगट झाले.
अशा प्रकारे भगवंतानं आता पुढं सूचना वगैरे दिल्या, नंदाच्या घराला वगैरे मला न्या, आणि नंद बाबाच्या घरी नेलं वगैरे. त्याचा सर्व सविस्तर भाग आपल्याला बघायचा आहे, तो उद्याला बघायचा आहे. आता तर घेऊन या कृष्ण पाळणा म्हणा, नंतर आरती होईल. उद्या गोवर्धन पूजा आणि विवाह होणार आहे, ठीक आहे. दोन्ही मध्यंतरी गोवर्धन पूजा होईल आणि नंतर विवाह होईल. ते सगळ्यांनी त्याची तयारी करून ठेवावी. देऊ का?